ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 20. कृष्णाची द्रौपदीवर कृपा. व्यास महर्षींनी सुरुवात केली. राजा ऐक. आपल्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी कृष्णाने न संपणाऱ्या वस्त्रांचं वरदान दिलं. या कृष्णकृपेच्या अनुभवाने द्रौपदी आश्चर्याने भारावून गेली. तिने कृतज्ञतेचे अश्रू ढाळले आणि परमानंदाने उद्गारली, कृष्णा कृष्णा. भावनेच्या अशा भारात आणि आवेशात की राजसभेतील उपस्थित लोक भयाने धस्तावले. तिच्या मुखावर झळकणाऱ्या तेजाने त्यांना वाटलं की विश्वाला ऊर्जा देणारी ती शक्तिदेवता आहे. दरम्यान द्रौपदीसमोर कृष्ण मूर्त स्वरूपात प्रगट झाला आणि म्हणाला, भगिनी, तू मनाला त्रास का करून घेतेस? गर्वाने अंध झालेल्या त्या दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठीच मी जन्म घेतलाय. जगात येणाऱ्या अनेक पिढ्यांनी कौतुक करावं, अशी पांडवांची कीर्ती आणि वैभव वाढावं हे मी बघणार आहे. स्वतःला सावर. हे ऐकल्यावर ती भगवंताच्या पाया पडली. डोळ्यातल्या काजळाने काळसर झालेल्या अश्रूंनी ते पाय तिने भिजवून टाकले. दुष्ट हातांनी मोकळ्या केलेल्या तिच्या दाट केसांच्या बटा त्या पायांवर पडून त्यांनी पाय झाकून टाकले. त्या पायांवर तिने लोळण घेतली. तिच्या संतापाचं समाधान आणि क्रोधित उत्कंठा यांनी सभासद आणि योद्धे यांची ती सभा दिग्मूढ झाली. कृष्णाने तिला उठवलं आणि आपला हात तिच्या मस्तकावर ठेवला. त्याने तिला आशीर्वाद दिला. उठ, केस बांध. येणाऱ्या दिवसांमधील घटनांची शांतपणे वाट पहा. जा, अंतःपुरातील मैत्रिणींना भेट. त्याने तिची समजूत घातली. ते शब्द ऐकल्याबरोबर फणा उभारलेल्या सर्पाप्रमाणे ती उठली. केसाच्या बटांनी तिचा चेहरा झाकलेला होता. त्यामुळे ढगात चमकणाऱ्या विजेप्रमाणे तिचे नेत्रकटाक्ष होते. सभेच्या मध्ये उभी राहून कृष्णाकडे वळून ती जाणीवपूर्वक म्हणाली, कृष्णा, फाटलेले कपडे शिवता येतात, पण वस्त्राच्या जर चिंध्यात झाल्या असतील तर त्या कशा शिवणार? विधियुक्त कन्यादानही फक्त एकदाच होतं. दह्याचं पुन्हा मूळ दूध करता येत नाही. हत्तीचे सुळे जिथून आले त्या तोंडात पुन्हा बसवता येत नाहीत. दुष्ट माणसांच्या घाणेरड्या हातांनी द्रौपदीचे केस मोकळे केले आहेत. पत्नीच्या आनंदाचं चिन्ह म्हणून त्यांची गाठ पूर्वीप्रमाणे बांधता येणार नाही. हे ऐकल्यावर प्रत्येक जण मान खाली घालून गप्प बसला. राणीच्या अपमानामुळे सर्वजण लज्जेने भरून गेले होते. मग कृष्णाने शांततेचा भंग केला. भामिनी, मग पूर्वीसारखे तू केस कधी बांधशील? या मोकळ्या केसांमुळे तुला भीतीदायक केलं आहे. त्यावरती वीरराज्ञी सिंहिणीसारखी गर्जना करून म्हणाली, भगवान, ऐकावं. त्या गलिच्छ राक्षसाने या केसांना स्पर्श करण्याचं धाडस केलं. आपल्या घाणेरड्या हाताने ते धरले आणि मला या सभेत आणलं. त्याच्या मस्तकाचे 100 तुकडे करून त्याचं प्रेत कोल्ह्या कुत्र्यांपुढे टाकलं जाईल. त्याची बायको विधवा होईल आणि आपले केस मोकळे सोडून ती दुःखाने आक्रोश करील. त्या दिवशी मी माझे केस एकत्र बांधेन, तोपर्यंत नाही. ही शापवाणी ऐकताच सभेतील ज्येष्ठांच्या कानात पुढच्या भयानक परिणामांची घंटा घणघणली. असह्य झाल्याने त्यांनी आपले कान झाकून घेतले. क्षमा करा, शांती, स्वतःला शांत करा, ते विनवत होते. कारण त्यांना माहीत होतं की पतिव्रतेचा शाप हा संकटसूचक असतो. तिचा अपमान करणाऱ्या दुष्ट टोळीचे वडील आंधळे धृतराष्ट्र, त्यांचं हृदय भीतीने फुटायच्या बेतात आलं. त्याच्या मुलांनी चेहरे धैर्यशाली दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अजून तेही भीतीच्या चक्रीवादळाने घेरले होते. भीतीची एक लाट सर्व सभेवर पसरली, कारण ते जाणत होते की तिचे शब्द खरे ठरणारच. तिने दिलेल्या शिक्षेने असत्याचा बदला घेतला जाणारच. तिच्या स्पष्टीकरणाला बळ देत कृष्णही म्हणाला, द्रौपदी, तू म्हणालीस तसंच घडावं. ज्या दुष्टांनी तुझ्या पतिदेवांना इतकं दुःख दिलं त्यांचा मी नाश करणारच. तू बोललेले शब्द खरे होवोत, कारण तुझी जीभ असत्याने कलंकित झालेली नाही, अगदी जन्मापासून, गमतीने सुद्धा नाही. तुझा आवाज हा सत्याचा आवाज आहे. काही झालं तरी सत्याचाच जय होणार. भगवंतानी असा भरवसा तुझ्या आजीला दिला होता. कौरवांचा नाश झाला आणि पांडवांचं सदाचरण जगासमोर प्रदर्शित झालं.
जिथे धर्म तिथे भगवंत, आणि जिथे भगवंत तिथे जय. या शोकप्रसंगातनं हा पवित्र वाक्प्रचार भगवंताने जगाला शिकवला. तुझ्या लक्षात आलं आहे का की भगवान कृष्णाच्या सततच्या कृपावर्षावाला पात्र होणारे तुझे आजोबा होते. त्यांची धर्मनिष्ठा, सत्यावरील अचल श्रद्धा यामुळे ती कृपा प्राप्त झाली. कोणी वैभवी आणि मोठे यज्ञयाग करोत, पण धर्म आणि सत्य या मार्गाने गेल्यास परिवर्तन, दुःख यांचा सागर तो पार करू शकतो आणि मुक्तीच्या काठावर पोचू शकतो. याशिवाय ते भीतीदायक दुर्वास मुनी अरण्यात तुझ्या आजोबांना दग्ध करून त्यांची राख करायला निघाले होते, कारण दुर्योधनानेच तसा बेत आखला होता. त्यावेळी त्यांची सुटका कशी होऊ शकली असती? बिचाऱ्या दुर्वासांनाच धडा मिळाला की अनेक वर्षांची तपस्या आणि ईश्वरकृपा ही जास्त परिणामकारक असते. ज्याला नाश करण्यासाठी पाठवलं होतं त्याला त्याच्या संभाव्य बळींकडून म्हणजे पांडवांकडून कौतुक लाभलं. पांडवांच्या ईश्वरभक्तीबद्दल व्यास असं अभिमानाने सांगत असताना परीक्षित आश्चर्याने मस्तक वर करून म्हणाला, काय सांगता, माझ्या आजोबांकडून दुर्वासांनी पराभव स्वीकारला? अरे, मी किती भाग्यवान आहे की ज्या कुळात जन्मलो त्याने महर्षीपेक्षा श्रेष्ठ असल्याचं सिद्ध केलं. स्वामी सांगा, हे कसं घडलं? दुर्वास त्यांच्याकडे का गेले? शेवटी काय झालं? ऐका महाराज, व्यास म्हणाले, तुमचे आजोबा वनवासात मोठ्या आनंदाने राहू शकत होते, कारण भगवान कृष्णाच्या कृपेने त्यांची आदरातिथ्याबद्दल अतुलनीय अशी प्रसिद्धी झाली होती. जिथून ते वनवासात जाण्यासाठी निघाले त्या हस्तिनापुरापेक्षा वनातच ते जास्त आनंदात होते. महान लोकांची हृदय ईश्वरी आनंदाने आणि समतोलाने भरलेली असतात. त्यामुळे खालीवर होणाऱ्या भाग्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. सुगंधी फूल डाव्या किंवा उजव्या असं कोणत्याही हातात धरलं तरी त्याच्या मोहक सुगंधाने ते आनंदच देतं. त्याचप्रमाणे आकाशात किंवा जंगलात, खेड्यात किंवा शहरात, उंचावर किंवा दरीत महान लोक आनंदीच असतात. तुझ्या आजोबांनी आयुष्यात दाखवून दिलं त्याप्रमाणे त्यांना बदलणं माहीत नसतं. जेव्हा सज्जन आनंदात आणि शांतीने राहत असतात तेव्हा दुर्जनांना ते सहन होत नाही. त्यांचा कपाळशूळ उठतो. आनंदी राहण्यासाठी सज्जन किती हानी, संकट यातून जात असतात त्याचा विचार दुर्जन करीत नाहीत. सज्जनांना होणारा त्रास म्हणजे दुष्टांना लाभ वाटतो. कोकिळेचं मधुर कूजन कावळ्याला कडू वाटतं. त्याचप्रमाणे पांडवांचं निष्कलंक आनंदी जीवन राजधानीतील कौरवांना दुःख आणि वेदना देत होतं. पण ते काय करू शकत होते? जेवढं लादता येतील तेवढे डोंगरभर दुःख त्यांच्यावर लादलं होतं. त्यांच्या बाबतीत जेवढे वापरता येतील तेवढे अपशब्द वापरले होते आणि शेवटी तर त्यांना राज्याबाहेरच घालवून दिलं होतं. अगदी रिकाम्या पोटी त्यांना पाठवलं. रिकाम्या पोटी? होय, अशी त्यांची कल्पना होती. पण सत्य वेगळंच होतं, कारण त्यांची रूपं भगवान कृष्णाने मुरलेली आणि भरलेली होती. अशा ईश्वरपूर्ण शरीरांशी लढणं म्हणजे निरर्थक भांडणात रमणं. म्हणून कौरवांनी त्यांच्याकडून त्यांची सर्व भौतिक मालमत्ता काढून घेतली आणि राज्यातून त्यांना सुखरूप पाठवलं. द्यूत क्रीडेनंतर त्यांचं सर्व वैभव, मालमत्ता काढून घेण्यात आलं. त्या भावंडांमध्ये भांडण लावण्याचा वाईट प्रयत्नही करून पाहिला. एक दुसऱ्याबद्दल नीच अफवा उठवल्या. पण ते भाऊ सत्याचा आदर करत होते आणि सत्याला चिकटून राहिले होते. त्यामुळे कोणीही त्यांच्यात फूट पाडू शकले नाहीत. वस्तुस्थिती अशी होती की पांडवांच्या आनंदात कोणी खड्डा पाडू शकलं नाही. त्याने कौरवांना वणव्याप्रमाणे व्यापून टाकलं. अशा निराशेच्या क्षणी क्रोधाचे मूर्तिमंत रूप असलेले दुर्वास हस्तिनापुरात आले. आपल्या 10,000 शिष्यांसह 4 महिने राजधानीत राहण्याच्या निश्चयाने ते आले होते. कौरवांना त्यांच्या तपस्येची शक्ती, त्याचप्रमाणे त्यांच्या उणीवा आणि लहरी माहीत होत्या. म्हणून त्यांनी त्यांना राजमहालात निमंत्रित केलं आणि त्यांचं आणि त्यांच्या शिष्यांचं 4 महिने भव्य आदरातिथ्य केलं. त्या ऋषीचा उपयोग आपल्या कपटी हेतूसाठी करण्याचं त्यांनी ठरवलं आणि ऋषी आणि त्यांचा मोठा शिष्य परिवार यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष उत्साह दाखवला. दुर्वास नाराज किंवा उद्विग्न किंवा असमाधानी राहणार नाहीत अशी निश्चित खात्री केली. 4 महिने धार्मिक आवेशाने त्यांची सेवा केली.
जेव्हा ते ऋषी क्रोधाच्या तडाख्यात सापडत तेव्हा हे मस्तक झुकवून दोन्ही हात जोडून तो क्रोध स्वतःवर ओढवून घेत. अशा रीतीने त्या पवित्र अतिथीला शांत केलं आणि जिंकून घेतलं. एक दिवस जेव्हा दुर्वास सुग्रास भोजन करून विश्रांती घेत होते तेव्हा दुर्योधन त्यांच्या शय्येजवळ आला आणि नम्रपणे बाजूला बसला. ते ऋषी त्याला म्हणाले, राजा, तुझ्या सेवेने मला संतुष्ट केलं आहे. कोणताही वर माग, मग तो कितीही मूल्यवान किंवा कठीण असला तरी तो मी देईन. दुर्वासांकडून कोणता वर घ्यायचा यासाठी दुर्योधन तयारच होता. आता सांगायची वेळ आली आहे म्हणून त्याला आनंद झाला. तो वर द्यावा म्हणून प्रार्थना करताना त्याने खूप नम्रता दाखवली. तो म्हणाला, स्वामी, आमच्या सेवेने आपण संतुष्ट झालात हे सहस्र वरदानांपेक्षा मूल्यवान आहे. त्याची केलेली प्रशंसा माझ्यासाठी पुरेशी आहे. वैभव कीर्ती घेऊन मी काय करू? त्रैलोक्याचं साम्राज्य प्राप्त झालं तरी त्या सत्तेमध्ये मला आनंद नाही. मला वाईट वाटतं ते हे की मी 4 महिने तुमची सेवा करू शकलो, पण त्यावेळी माझे भाऊ पांडव इथे माझ्याबरोबर नाहीत. ही विशेष सेवा करण्याची संधी त्यांनाही द्यावी ही माझी इच्छा आहे. कृपा करून सर्व शिष्यांसह आपण त्यांच्या निवासस्थानी जावं आणि त्यांनाही ही संधी द्यावी. माझा ज्येष्ठ भाऊ धर्मराज हा धर्माचा एकनिष्ठ अनुयायी आहे. आम्ही विनवणी प्रार्थना करत असतानाही न ऐकता आपला शब्द मोडण्याऐवजी त्यांनी अरण्यात जाण्याचा मार्ग निवडला. मी असं ऐकलं आहे की तिथेही तो हजारो अतिथींचं उत्तम आतिथ्य करतो. तो जास्त वैभवी, मेजवान्या आणि सुग्रास भोजनाने तुमची सेवा करेल. आपल्या आनंददायी कृपेचा माझ्यावर वर्षाव करायचा असेल तर माझ्यावर आणखी एक कृपा करावी. तुम्ही जेव्हा पांडवांकडे जाल तेव्हा द्रौपदीने भोजन झाल्यानंतर जावं. हे शब्द बोलून दुर्योधन जास्त कृपेसाठी त्यांच्या पाया पडला. ऋषींना त्याचा डावपेच लक्षात आला. त्यांना हसू फुटलं. जय साईराम.